रसिक मित्र हो, नमस्कार. आता वैद्यकीय क्षेत्र माणसाला जगवण्यासाठी आहे का, या लेखाचं वाचन मी करतो आहे. मी दत्ता सरदेशमुख. या लेखाचे लेखक आहेत शशिकांत मुद्देबिहाळकर. थोडक्यात त्यांचा परिचय असा: शिक्षण BA LLB, MPSC निवृत्त तहसीलदार, माणगाव, जिल्हा रायगड. कायदेशीर सल्लागार, दृष्टी ग्रुप प्रायव्हेट लिमिटेड. आजीव सदस्य, कोकण मराठी साहित्य परिषद. राज्यस्तरावरचा साहित्यातला महाराष्ट्र मुक्त पत्रकार संघाचा महाराष्ट्र दीप पुरस्कार वगैरे अनेक पुरस्कारांनी लेखक सन्मानित आहेत. तर ऐकूया त्यांच्या लेखाचं अभिवाचन. वैद्यकीय क्षेत्र माणसाला जगवण्यासाठी आहे का? काल सकाळीच नेहमीसारखाच पहाटे 5:30ला उठलो. कानात रातकिडे कर्कशपणे घुमतात तसा आवाज येत होता. तरीही उठलो. प्रातर्विधी आटोपून मॉर्निंग वॉकला जायचं होतं. पण तोल जातोय असं वाटायला लागलं. कमी होईल म्हणून वाट पाहिली, पण तसं लक्षण दिसेना. उजेड पडला तरी रातकिड्यांचा कानातला कर्णकर्कश आवाज काही कमी होईना. शेवटी पडून राहिलो आणि पुन्हा झोप लागली. 8 वाजता पत्नीनं उठवलं तेव्हा जाग आली. कानातला तो कर्णकर्कश आवाज थांबला होता. तोलही जात नव्हता. उठून तोंडावरून थोडं पाणी फिरवलं आणि चहा घेतला तेव्हा थोडं बरं वाटलं. व्यायामाची वेळ तर टळून गेली होती. काटेकोरपणे सगळ्या गोष्टी मी शक्यतो वेळच्या वेळी पाळतो. मला BPचा त्रास नाही, मला डायबिटीस नाही. तरीही हे असं अचानक का व्हावं ते काही कळलं नाही. पुन्हा थोड्या वेळानं डोकं जड होऊन दुखायला लागलं. दिवसभर दुखतच राहिलं. पेनकिलर गोळ्यांचा काहीच उपयोग होईना. आमच्या सोसायटीत हौसेनं काम करणारे भिसे अचानक 2 महिने गावाला गेले होते. ते 2 दिवसापूर्वीच आले. गावाकडं बरेच दिवस राहिलात. जमिनीची कामं होती वाटतं. ते आल्यावर मी त्यांची चौकशी केली तर त्यांची अँजिओप्लास्टी झाल्याचं त्यांनी सांगितलं. निमित्त होतं त्यांचा जबडा आणि डोक्याचा वरचा भाग गेले काही दिवस मधून चालताना दुखत असे. त्याच्यासाठी ज्या तपासण्या केल्या त्यातून त्यांच्या हार्टचं दुखणं निघालं. हार्टला रक्तपुरवठा कमी होत असे. दुखणं जबड्याचं होतं. तपासणीत ते हृदयाचं निघालं. मानवी शरीरातलं कोणतंही दुखणं सहज घेऊन चालत नाही. त्याचा संबंध हृदयाशी, किडनीशी, लिव्हरशी, अस्थिरोगाशी, पाठीच्या कण्याशी, मेंदूशी, कुठेही असू शकतो. आपलं त्या दुखण्याकडं बघणं नेहमीच गंभीर असायलाच हवं. आपण ते किरकोळ समजतो. मध्यंतरी माझ्या उजव्या डोळ्यावरची एक शीर दुपार झाली की ठणकायची. संध्याकाळी दुखणं थांबायचं. अतिवाचन, लेखन, लॅपटॉप याचा हा परिणाम असेल म्हणून मी आमचे नेहमीचेच आयुर्वेदिक डॉक्टर त्यांच्याकडे गेलो. त्यांनी नेहमीप्रमाणे नाडी तपासली. डोळ्याची खालची त्वचा थोडी खालच्या बाजूला ताणून पाहिलं आणि म्हणाले की हे दुखणं डोळ्याचं आहे, नेत्रवैद्यांना दाखवा. मग मी अर्थातच डोळ्यांच्या डॉक्टरांकडे गेलो. त्यांनी त्यांच्या पद्धतीने डोळ्याचं प्रेशर, लहान मोठी अक्षरं वाचणं वगैरे वगैरे तपासण्या केल्या आणि म्हणाले की हे डोळ्याचं दुखणं नाही तर हे मायग्रेनचं दुखणं आहे. त्यांनी तरी पण गोळ्या लिहून दिल्या आणि त्या घेतल्यावर डोकं दुखायचं थांबलं. गोळ्यांची 10ची स्ट्रीप संपली. आता पुन्हा गोळ्या घ्यायची काही आवश्यकता नाही असं वाटलं म्हणून मी गोळ्या बंद केल्या. तर कालपासून पुन्हा डोकं दुखायला लागलं. शेवटी आज नेहमीच्या होमिओपॅथी फिजिशियनकडे गेलो. त्यांनी दिलेली औषधं घेतोय. तो म्हणतो हे मायग्रेनचं दुखणं आहे. बघूया काय परिणाम दिसतो ते. थोडक्यात काय तर दुखण्याचं लक्षण एक दिसतं आणि दुखणं वेगळंच निघतं. डॉक्टरांकडे गेलो की आपण निर्धास्तपणे त्यांनी दिलेली औषधं घेतो. परिणामी दुखणं बरं होईलच असं मात्र नाही. दुखण्याचं अचूक निदान होणं आवश्यक असतं. ते होत नाही
म्हणून अनेक डॉक्टरांचे उंबरठे झिजवण्याची वेळ येते. पुण्या मुंबईच्या डॉक्टरांची गोष्ट वेगळी नाही. पैशापायी पैसे खर्च होतात आणि आपल्या शरीरावर डॉक्टर प्रयोग करत राहतात. तेही प्रयोग आपल्यावर आपल्याच खर्चानं होत राहतात. कधी गुण येतोही, अनेक वेळा तो येतही नाही. डॉक्टरांची फी दिली की त्यांचा संबंध संपतो. आपल्या रुग्णाला गुण आलाय की नाही याची साधी विचारपूसही डॉक्टर करताना दिसत नाहीत. गुण आला नाही म्हणून पुन्हा डॉक्टरांकडे जावं तर त्यांचा आपल्या शरीरावर दुसरा प्रयोग सुरू होतो, तोही आपल्याच खर्चानं. आपल्या ट्रीटमेंटनं पेशंट बरा व्हावा आणि त्याला परत यावं लागू नये किंवा डॉक्टर आणि रुग्ण यांचं एक आपुलकीचं नातं असावं की डॉक्टरांनी रुग्णाची त्याच्या दुखण्याबद्दलची चौकशी करावी, ही मानसिकताच नष्ट होऊ पाहते. मित्रहो, माणसाचं शरीर हे यंत्रवत आहे. त्याच्यासाठी त्यातला बिघाड अचूकपणे दुरुस्त व्हावा आणि त्यासाठीच योग्य मेकॅनिक मिळावा ही अपेक्षा असते. शरीर यंत्रवत असलं तरी ते जिवंत असतं आणि चुकीच्या उपायामुळं ते मरण पावण्याचा धोका असतो, ही थोडीफार जाणीव असायला हवी. दवाखाने गच्च भरलेले दिसतात. त्यातल्या बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या केवळ 20 ते 22%. हे एक विदारक सत्य आहे. यात 100% दोष डॉक्टरांचे नसतीलही. रुग्णही बेजबाबदारपणे वागत असतील, यांत्रिक सुविधा उपलब्ध होत नसतील, सर्व प्रकारची औषधं उपलब्ध होत नसतील, पैशाअभावी रुग्णावर उपचार करायला डॉक्टर नकार देत असतीलही, औषध घेणं पैशाअभावी रुग्णाला शक्य होत नसेलही. हे सगळं दुष्टचक्र नाही का? अहो, माणसाचा जीव वाचवणं हे जास्त मोलाचं आहे. त्यात येणाऱ्या अडचणी प्रथम दूर करणं आणि ही यंत्रणाच मानवाच्या सोयीची, सवलतीची, तसंच अचूकच असायला हवी, नाही का? पैसे नसणारे कित्येक रुग्ण मृत्युमुखी पडतात. ही देशातल्या शासनाची जशी जबाबदारी आहे, तशी ज्यांना आपण देव मानतो अशा डॉक्टरांचीही नाही का? दुसरा प्रश्न असा पडतो की वैद्यकीय पेशा हे केवळ पैसे कमावण्याचं साधन म्हणून डॉक्टरकीचं महागडं शिक्षण घेण्यासाठीची ही धडपड असते. हा व्यापार नव्हे, ही एखादी इंडस्ट्री नव्हे. ही जाणीव 2% डॉक्टरांमध्ये सुद्धा नसते. हे एक वास्तव आहे. या शिक्षणात सामाजिक जबाबदारीची ही जाणीव करून देण्यात आलेली असते. हा त्यांच्या अभ्यासाचा एक भाग असतो. तसंच त्या अर्थाची एक शपथही त्यांना घ्यावी लागते. त्या शपथेला डॉक्टर मंडळी किती जागतात हा एक प्रश्नच आहे. मी तहसीलदार या पदावर काम करत असताना एक प्रशासक म्हणून एखाद्या गावातली एखाद्या रोगाची साथ आटोक्यात आणणं हे माझं कर्तव्य होतं. रायगड जिल्ह्यातल्या रोहा तालुक्यातल्या देवकाने या गावी गॅस्ट्रोची साथ आली. ती रोखण्यासाठी रात्रंदिवस आमचे प्रशासकीय प्रयत्न चालू होते. ज्यांना रोह्यामध्ये सार्वजनिक रुग्णालयात आणणं शक्य नव्हतं, त्यांची व्यवस्था गावातल्या शाळेत, मंदिरात करण्यात आली. संसर्गाचा प्रभाव म्हणून रुग्णांची संख्या वाढत होती. शासकीय डॉक्टर उपचार करत होते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे रुग्णांना देण्यात येणारा औषधांचा साठाच रोह्यातल्या प्राथमिक रुग्णालयात शिल्लक नसल्याचं लक्षात आलं. तातडीनं अलिबागहून ती औषधं मागवण्यात आली. परंतु त्यात जो वेळ गेला त्या दरम्यान रुग्णांची अवस्था गंभीर झाली. आपली एकूणच वैद्यकीय क्षेत्रातली दुरावस्था अक्षम्य आहे. मित्रहो, अमेरिकेतला अनुभव असा आहे की परदेशस्थ रुग्णांवर तिथं मेडिकल इन्शुरन्स असल्याशिवाय उपचारच होत नाहीत. मग तो रुग्ण कितीही गंभीर असो, सिरियस असो, तिथं मेडिकल स्टोअरमध्ये डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय साधं डोकेदुखीचं किंवा सर्दीचं औषधसुद्धा मिळत नाही. आणि तुमच्याकडे इन्शुरन्स नसेलच तर तिथले डॉक्टर तुम्हाला प्रिस्क्रिप्शनसुद्धा देत नाहीत. थोड्या दिवसांसाठी परदेशी जायचं असेल तर तिथं तुम्हाला आजारीच पडून चालणार नाही. भारतात वैद्यकीय क्षेत्रात पैशाला जास्त महत्त्व आहे, तुमच्या जीवाला नाही. हे एक विदारक सत्य आहे. आणि परदेशात सुद्धा मेडिकल इन्शुरन्स म्हणजे एका परीनं पैशालाच महत्त्व आहे, तुमच्या जीविताला नाही.
वैद्यकीय क्षेत्र माणसाला जगवण्यासाठी आहे का, या लेखाचं वाचन आत्ताच आपण ऐकलं. लेखक शशिकांत मुद्देबिहाळकर. त्यांचा मोबाईल नंबर 9767152608. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.